कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, काय ग, काय झालं? सांगितलं ना भेटायचं होतं। अगं हो, पण तुला तर बोलायचं नव्हतं ना, म्हणजे तू मला नेहमी विचारायचंस ना की तू कधी मला माफ करणार किंवा का मला माफ करत नाहीयेस, तर मी तेच सांगायला तुला बोलवलं की तुला माफ करणं माझ्यासाठी इतकं सोपं नाहीये। पण मग दिव्या, आपल्यात सगळं ठीक होईल यासाठी मी काय करायला पाहिजे? तू सांग, मी ते करायला तयार आहे। तू लाख तयार असशील रे, पण माझं काय? मी जे दिवस तुझ्यासोबत काढले ते सगळं खोटं होतं हे कळल्यावर माझं काय झालं असेल, माझी काय हालत होती, मला किती त्रास झाला तुला माहितीये काही? अरे मी डिप्रेशन मध्ये होते, मी जीव द्यायला निघाले होते। दिव्या, हो, शिवाच्या वाढदिवसाच्या दिवशी आशू तिच्यासाठी इतकं सगळं करत होता, ते सगळं बघून ना मला खूप त्रास झाला, खूप रडायला आलं। अचानक असं वाटलं की आता जगून काही अर्थच नाहीये, म्हणून मी जीव द्यायला गेले। पण काय माहिती, हिम्मतच करू शकले नाही। काय करायला गेलीस ग दिव्या? अगं असा विचार तरी कसा आला मनात? उद्या जर तुला काही झालं असतं तर आयुष्यभर मी पश्चाताप करत जगलो असतो, याचा विचार नाही केलास का तू? का म्हणजे ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस। हा, पण आता मी तुला हे सगळं सांगायला प्रिपेअर झाले म्हणजे तू काहीसा पश्चाताप केलायस असं समज। पण तुला माझ्यासाठी एक गोष्ट करायची। काय? तू मला वचन दे की यातलं काहीही तू कोणालाही सांगणार नाहीस। ह्यातलं काही लोकांना कळलं, माझ्या घरच्यांना किंवा शिवाला कळलं तर त्यांना खूप त्रास होईल, आणि कोणी जर विचारलं तर तू सांग की मी तुझ्या बरोबर होते। ठीक आहे दिव्या, पण तुला सुद्धा मला एक वचन द्यावं लागेल की यापुढे तू असा कधीही विचार तुझ्या मनात आणणार नाहीस। हे मरणं वगैरे हे असलं कधीच काही करणार नाहीस। मला वचन दे। हो, ठीक आहे, तू सांगितलेलं मी कोणालाही कळू देणार नाही। आशू थांब। शिवा ऐक ना, मला ना सारखं सारखं त्याच विषयावर चर्चा नाही करायची। चर्चा नाही करायची आहे, मग बोलायचंय, कारण तुला आता काही ना काही ठरवावं लागेलच ना। शिवा म्हणजे आता हट्टे माझी। शिवा नीट बोल। मग आता येतोय राग मला। तुला काय झालंय, असं का वागतोयस तू? काहीच सांगत नाहीयेस। त्या दिवशी असं काय घडलं की तू असं वागायला लागलायस? मी हिला काय सांगू? दिव्यानी जे सांगितलं होतं ते सांगू का? चंदनशी बोलणं झालं नाहीये, खात्री करावी का आधी? ऐक ना, काय विचार करतोयस? काही नाही। आशू थांब, मला एक गोष्ट सांग, तुला कोणी काही बोललंय म्हणून तू असं वागतोयस का? हे बघ शिवा, जे आहे ना त्या निर्णयावर मी आलेलो आहे। ह्या अशा वागण्याच्या निर्णयावर आलायस? अरे आशू, काय झालंय तू मला खरंच सांग। तुला कोणी काही बोललंय म्हणून तू असं वागतोयस का? तुला काय वाटतं माझं स्वतःचं मत नाहीये? मग स्वतःच्या मनानेच माझा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलंस ना? मी नको म्हणत असताना बीचवर अख्खं प्लॅनिंग केलंस, हे सगळं एवढं केलं स्वतःच्याच मनाने, मग अचानक असं काय झालं वागायला? मला नाही कळतंय काय ते, पण मी जे करतोय ते नक्कीच योग्य आहे एवढं मला कळतंय। असं ना तुला वाटतंय? चूक करणाऱ्याला सहज त्याच्या चुकांची जाणीव होत नाही अगं। मग तू जाणीव करून दे ना। मी किती तुला मला बोलायचं होतं तुझ्याशी। बोल ना। भांडत होतात का तुम्ही? नाही ग, मी जस्ट चर्चा करत होतो आणि ऐकलं मी। मला आशूशी बोलायचंय एकांतात। येते। बोल आई, काय झालं? जे काय होतंय ते कमी आहे का अजून काही व्हायला? म्हणजे अरे तुमच्या दोघांमध्ये सतत हेच चालू आहे हल्ली। मतभेद, वाद, रुसवे फुगवे। असं नाही ग,
माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघतेय मी, ऐकतेय कानांनी. एकाच छताखाली राहतो आपण. हे बघ आशू, आशू, आपण जर एखादी चुकीची ट्रेन पकडली तर आपण काय करतो? म्हणजे अरे म्हणजे ट्रेन चुकली आहे आपली असं वाटलं तर आपण काय करतो? काय नेक्स्ट स्टॉपवर उतरतो. बरोबर. कारण जेवढ्या लांब जाऊ तेवढा परत यायला जास्त त्रास होतो. आई तू काय बोलतीस मला नाही कळत आहे. चुकलंय असं वाटत असेल तर लवकरात लवकर यातनं बाहेर पड. एवढंच वाटतंय मला एक आई म्हणून. लाईटला आत्ता काय झालं जायला? कुठे असतील मेणबत्त्या आता? ते फोनला पण आत्ताच बंद व्हायचं होतं. काय कुठे असतील मेणबत्त्या? ऐक. काय कुठे काय? तू काय चोर आल्यासारखं काय घाबरतोय? मीच आहे. तू परत का आलीस आणि असं येऊन कोण बसतो इथे? अबे तुझ्या काळजीने आले. मला माहितीये तुला अंधारात भीती वाटते. या काळोखापेक्षा मला तुझी जास्त भीती वाटते आता. तुझ्या तर एवढं आले मी आता तर. तेच विचारतोय का आलीस तू. मी माझं बघून घेईन ना. जा पटत. बरं ठीक आहे, मी काय तुझ्या इथे बसत नाही, मी खाली बसते. तू काळजी नको करू. मी तुला एकटं नाही सोडणार. मी बसते खाली, तू झोप शांत. असं काही नाही, तू गेलीस तरी चालेल. जा. बरं तू झोप इथे, मी खाली बसते. तुला बसायचं तू बस. आहे मी. झोप. तू आहेस म्हणून मला झोप नाही लागणार आता. झोप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.